नमस्कार मंडळी, मराठी कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला काही सोप्या किचन टिप्स या सांगणार आहे। नंबर 1, थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात। नंबर 2, रात्री झोपण्यापूर्वी चहा पिल्याने तुमची झोप बिघडते आणि त्यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते। नंबर 3, मुळा रात्री खाऊ नये, कारण मुळा रात्री पचत नाही। नंबर 4, हृदयातील अस्वस्थता दूर करण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर आहे। नंबर 5, केसांना अंड्याचा पांढरा भाग लावल्याने केस गळणे थांबते आणि केस देखील चमकदार होतात। नंबर 6, निहार मूग चाटचे पाणी वापरल्याने मेंदू तीक्ष्ण होतो। नंबर 7, दररोज मनुका खा आणि तुम्हाला खोकला होणार नाही। नंबर 8, मातीच्या भांड्यात पाणी प्यायल्याने लठ्ठपणा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो। नंबर 9, काळी द्राक्षे खाल्ल्याने तुमचा रंग दुधासारखा पांढरा आणि चमकदार होईल। नंबर 10, ज्या महिलांचे केस गळणे थांबत नाही त्यांनी पांढऱ्या कांद्याचा रस मोहरीच्या तेलात मिसळून केसांना लावावा। नंबर 11, पालक हाडे मजबूत करतो। नंबर 12, केळी हाडे मजबूत करते। नंबर 13, गाईचे दूध कर्करोगापासून बचाव करते। नंबर 14, साखरेची कँडी खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते। नंबर 15, दिवसातून एकदा 1 चमचा बडीशेप पावडर कोमट पाण्यासोबत घ्या। हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे आणि उच्च रक्तदाबापासूनही मुक्तता मिळवू शकते। नंबर 16, चेहऱ्यावर काकडी घासल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात। याशिवाय ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहे त्यांनी आल्याच्या पाण्याने चेहरा धुवावा। नंबर 17, साखर काढून टाकण्यासाठी अर्धा किलो बदाम आणि 50 ग्रॅम काळे बार्ली बारीक करून पावडर बनवा। दररोज सकाळी 1 चमचा पाण्यासोबत घ्या। साखर जणू काही कधीच नव्हती तशी निघून जाईल आणि दृष्टी ही विजेसारखी तीक्ष्ण होईल। नंबर 18, दुधात कच्चे केळ मिसळून चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होतील आणि त्वचा देखील सुधारेल। नंबर 19, किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनी कधीही केळी वापरू नये। नंबर 20, भेंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण हे वाढत नाही। नंबर 21, डोक्यावर मुरूम येणे हे मेंदू कमकुवत होण्याचे लक्षण आहे। नंबर 22, ज्यांना मुले होऊ शकत नाही त्यांनी मध मिसळलेले दूध प्यावे। नंबर 23, ग्रीन टी पिल्याने पोटाची चरबी ही कधीही वाढत नाही। नंबर 24, बदाम तेल आणि अंड्यातील पिवळा भाग यांचे काही थेंब मिसळा आणि चेहऱ्यावर लावा। 20 मिनिटात रंग गोरा होईल। नंबर 25, जर सांधे किंवा हाडांमध्ये वेदना होत असतील तर 1 फर्मी आणि 1 देशी अंडे घ्या, दोन्ही चांगले मिसळा। नंतर 3 थेंब ऑलिव्ह ऑइल घाला। यानंतर ते देशी तुपात तळून देखील घ्या आणि ते खा। तुम्हाला हाडांच्या ज्या काही समस्या आहे तर त्या समस्या दूर होतील। सर्व प्रकारच्या वेदनांपासून देखील आपल्याला आराम मिळेल। नंबर 26, गाजर खाल्ल्याने रक्त पातळ होते आणि दृष्टी देखील सुधारते। नंबर 27, दिवसा म्हणजे दुपारी कांदे खाल्ल्याने शरीर सर्व प्रकारच्या हवामानाच्या परिणामांपासून देखील सुरक्षित राहते। ज्यांना कांदा आवडतो त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे। नंबर 28, जर 40 वर्षांच्या महिलेला तरुण राहायचे असेल तर तिने थंड पदार्थ हे कमी खाल्ले पाहिजेत। नंबर 29, जर तुम्हाला झोप येत नसेल तर पाण्यात जिरे मिसळून प्यावे, तुम्हाला शांत झोप मिळेल। नंबर 30, नेहमी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, तुमच्या आरोग्याचे रहस्य यात लपलेले आहे। नंबर 31, माणसासाठी सर्वात फायदेशीर गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात फायदेशीर अन्न म्हणजे भाज्या। नंबर 32, खजूर खाल्ल्याने कंबर मजबूत होते आणि हृदयाला ताकद देखील मिळते। नंबर 33, रात्री झोपण्यापूर्वी दररोज दात घासावेत, तुमचे दात कधीही खराब किंवा कमकुवत होणार नाही। नंबर 34, रात्री खजूर खाल्ल्याने पोट कोरडे होत नाही आणि पोटाचा कर्करोग देखील होत नाही। नंबर 35, जे रात्री बकरीचे दूध पितात ते दुसऱ्या दिवशी हवे तितके काम करू शकतात पण थकणार नाही। नंबर 36, नेहमी जेवणासोबत हिरवी मिरची खा, त्यामुळे शरीरातील चरबी ही कमी होण्यास मदत होत असते आणि पोटात उष्णता निर्माण होऊ देत नाही। नंबर 37, नखांना तेलाने मालिश करा, सांधे आणि गुडघे मजबूत होतील आणि म्हातारपण लवकर येणार नाही। नंबर 38, जर तुम्हाला दातांमध्ये खूप वेदना होत असतील तर 2 लवंगा घ्या, त्या बारीक करा, लिंबाचे काही थेंब घाला आणि दुखणाऱ्या दातांवरती देखील लावा।
नंबर 39, जर तुम्हाला हिरव्या मिरच्या जास्त काळ ताज्या ठेवायच्या असतील तर त्यांचे देठ काढून टाका आणि मग त्या ठेवा. मिरच्या जास्त काळ या नक्कीच टिकतील. नंबर 40, चहा पिल्यानंतर उरलेली पाणी वाया घालवू नका, तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरवा. यामुळे डास आणि माशा या नक्कीच दूर होत असतात. नंबर 41, कधीही रिकाम्या पोटी केळी खाऊ नका. बद्धकोष्ठतेचा धोका जास्त असतो. नंबर 42, जर तुम्ही खाल्ल्यानंतर झोपी गेलात तर ते चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. नंबर 43, झुकून अन्न खाऊ नका, त्यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात. नंबर 44, जर कोंबडी अंडी घालण्याचे प्रमाण कमी करत असेल तर कारल्याच्या सालीवर मीठ लावा आणि कोंबडीला खायला द्या. कोंबडी दुसऱ्या दिवशी अंडी घालायला सुरुवात करेल. नंबर 45, गुलाबाच्या सुगंधाने शांत झोप येते. नंबर 46, जर सर्दी आणि खोकला तुम्हाला सोडत नसेल तर हिरव्या कांद्याचा सुगंध घ्या, यामुळे सर्दी आणि खोकला बरा होतो. नंबर 47, ओले कपडे घातल्याने खाज येऊ शकते. नंबर 48, बकरीच्या दुधात बडीशेप घाला आणि झोपण्यापूर्वी ते प्या, म्हातारपण हे लवकर येणार नाही. नंबर 49, घरी मांजर ठेवा, उंदीर येणार नाहीत आणि घरात समृद्धी देखील येईल. नंबर 50, जर तुम्हाला तुमचे दात नेहमी चांगल्या स्थितीमध्ये ठेवायचे असतील तर जेवल्यानंतर लगेच तोंड हे स्वच्छ धुवा. नंबर 51, दररोज 1 गाजर खाल्ल्याने रक्त तयार होण्यास मदत होते. नंबर 52, जर तुम्ही जेवताना 3 घूट पाणी प्यायले तर तुमचे डोळे हिऱ्यासारखे चमकतील. नंबर 53, झोपण्यापूर्वी केस कंघी करा, यामुळे केस गळणे थांबेल. नंबर 54, ज्यांना जास्त ताप येतो त्यांनी बकरीचे दूध सेवन करावे. नंबर 55, जर एखाद्याला हृदयरोग असेल तर त्याने नाश्त्यामध्ये कांदा सेवन करावा, यामुळे जे काही हृदयरोगाचे त्रास असतात तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते. मी तुम्हाला आणखी काही सोप्या अशा किचन टिप्स सांगणार आहे की ज्या तुम्हाला स्वयंपाकामध्ये नक्कीच उपयोगी पडतील. कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात, यामुळे कारल्याची भाजी ही कडू होत नाही. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा. भांडी लगेच स्वच्छ होतील. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमच्याभर गोड्या तेलात चमच्याभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या, बरे वाटेल. घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंधी बुडवून त्याने फॅन घासून पुसून घ्या. घरातील पंखा हा स्वच्छ राहील. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा. 2-3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. तसेच डोसा बनवताना डोशाचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलामध्ये बुडवून तव्यावर चांगला फिरवावा, यामुळे डोसा हा चिकटत नाही. तसेच हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये. एकाच्या 2 वाट्या करून उडीद डाळीमध्ये ठेवाव्या, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या देखील राहतात. तसेच तोंडात फोड आल्यास एक हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम होईल. तसेच लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा. पोळ्या या हलक्या होतात. तसेच शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाची चव घालून पुन्हा भाजवावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो. पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत.
तूप कमी लागते, बेसन चटकन भाजले जाते, डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो, लाडू पचायलाही हलके होतात, खमंग होतात। गोड बुंदी, बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे। गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे। पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हे हलके होतात। मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, वडे कुरकुरीत होतात। कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात। ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे, वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे, ताक आंबट होत नाही। तसेच छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी। सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे, म्हणजे चणे चांगले मऊ होतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा। तसेच मित्रपरिवारासोबत आवर्जून शेअर करा। धन्यवाद।